हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आत्ताशी कुठली आज आहे आमची सुट्टी. माझ्या फेसला खरंच इग्नोर करा. काय माहिती एवढं सुजलं काय आणि एवढे पिंपल्स काय आलेत. 10:30 वाजलेत. आता मी आलू शिजायला ठेवलेत. मला सकाळी आलूची भाजी पोळी भात करायची आहे स्वयंपाकासाठी. त्यानंतर पहिल्यांदा नाश्ता करते, चहा घेते आणि नंतर दिवसभर बघू कशा गोष्टी होतात. काहीच प्लॅन नाही, कसं जायचं, काय करायचं, काहीच नाही. इट वॉज व्हेरी रॅन्डम व्लॉग. मला असं वाटलं की शूट करायला हवं. लॉंग व्हिडिओ खूप दिवस झाले नाही आहेत माझ्या चॅनलवरती, पण मी शूट करते. बॅकग्राऊंड व्हॉईसला खरंच इग्नोर करा, कारण आमच्या बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम आणि कपडे धुण्याचं काम चालू आहे. सो येस, बघूया आता कशा गोष्टी वर्कआउट होतं दिवसभरात. इंट्रो खूप मोठा झालेला आहे. सो विदाउट एनी फर्दर लेट्स गेट. असं पहिल्यांदा गरमागरम नाश्ता केला तर ह्यांना देऊया आपण. चहा ठेवतेच लवकर आणि ते स्वयंपाकाची पण माझी पूर्ण तयारी झालेली आहे. चला आपण आता ह्यांना देऊया पोहे. हे घ्या. कसे झालं सांगा मला. महाराष्ट्राची हास्य जत्रा छान झालं. तसं चहा केलाय आमच्या दोघांसाठी, कारण मला यांच्या हातचा चहा खूप आवडतो. सुट्टीचे दिवसच असा मिळतो ज्या दिवशी यांच्या हातचा मस्त असा चहा प्यायला मिळतो. मस्त आलूची भाजी बनवते मी. त्याच्यासाठी वाटण बनवून घेतलं. वाटणामध्ये मी कोथिंबीर, लसूण, मिरची, परत टमाटर, खोबरं आणि कांदा असं थोडंसं भाजून घेऊन याची पेस्ट बनवून घेतलेली होती मी. आणि इथे टाकलेले स्पायसेस थोडेसे नॉर्मल. मी गरम मसाला, मिरची आणि मीठ टाकणार आहे आणि सिंपल अशी भाजी आपली तयार होणार आहे. सो तुम्हाला दाखवते मी भाजी तयार झाल्याच्या नंतर. मस्त अशी आलूची भाजी तयार झालेली आहे काळ्या रस्स्याची. आम्हाला काळा रस्सा दोघांना पण खूप जास्त आवडतो. सो मस्त अशी आलूची भाजी बघू शकता, टेम्पटिंग झालेली आहे खूप जास्त. सो चला आता आपण डायरेक्ट जेवायला भेटूया. एवढी भयानक अशी टॅनिंग झालेली आहे माझ्या स्किनवरती. पिंपल्स पण अचानकच एवढे काय आलेत मला पण समजत नाही आहे. सो आता आपण घरच्या घरी स्क्रब आणि फेस पॅक करणार आहे. फेशियल हेअर्स जे आहेत ना माझे, मी ते कालच रिमूव्ह केलेले आहेत. सो आज फक्त स्क्रब आणि फेस पॅक लावणार आहे, जे मी काल आणलं होतं. तुम्हाला नवीन जे शॉर्ट येणार आहे त्या नवीन मी अपलोड करणार आहे आज. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मी मस्तपैकी फेस स्क्रब आणलेलं डॉक्टर रशलचं आणि फेस पॅक आणलेलं आहे. फ्रूटचे आहेत आणि स्क्रब पण आय थिंक 24 कॅरेटचं गोल्डचं आहे. सो ते मी आज ह्यांच्यावरती वापरलेलं आहे. सकाळी ह्यांची पॅम्परिंग केली. स्किन खरंच खूप छान होती आहे. म्हणजे तुरंत म्हणजे पटकन असं रिझल्ट नाही भेटत कुठल्याच गोष्टीचा, पण स्किन खूप जास्त सॉफ्ट होते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि टॅनिंग वगैरे तर ऑब्व्हियसली रिमूव्ह होतेच. सो मग आता मी माझ्यासाठी पण सगळे घरातले कामं झाले. ऑलमोस्ट सगळं स्वयंपाक झालेलं आहे. फक्त गरम गरम पोळ्या करायच्या आहेत. म्हटलं ह्यांची आंघोळ होईपर्यंत मी माझं स्क्रब आणि फेस पॅक करून घेते, म्हणजे डायरेक्टली मला आंघोळी जाता येईल आणि फ्रेश होऊन मग बघू आपण बाकीचे प्लॅन्स कसे होतात. सो चला. सो इथे मी डॉक्टर रशलचं फेस पॅक आणि फेस स्क्रब आणलेलं गोल्डचं आहे हे, आणि हे फ्रूटचं फेस पॅक आहे. सो ह्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. मी आधी पण यूज केलेलं आहे, फक्त फेस पॅक यूज केलं, मी स्क्रब नव्हतं यूज केलेलं. सो म्हणलं आता वापरून बघूया, म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला हँड स्क्रब पण यूज, म्हणजे हँड स्क्रबसाठी पण यूज करता येईल आणि परत फेसवरती पण यूज करता येईल. आणि आम्ही दोघं पण सायमल्टेनियसली यूज करतो, त्यामुळे मग म्हटलं एक मोठंच पॅक घेऊन घेऊया. सो हे घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग हे डिटॅन जेल घेतलेलं आहे, म्हणजे माझ्या हातावरती खूप जास्त टॅनिंग, एल्बोजवरती, नेकवरती जी टॅनिंग असते ती जेल रात्री लावून ठेवायचं, म्हणजे त्याच्याने थोडीशी टॅनिंग आणि भरपूर प्रमाणात टॅनिंग रिमूव्ह होतं. त्याच्यावरती लिहिलेलं आहे इट इज 100% नॅचरल एक्स्ट्रॅक्ट आहे, पॅराबेन फ्री आहे, डर्मॅटॉलॉजी टेस्टेड आहे. सो म्हटलं एकदा आपण हे पण वापरून बघूया. सो हे डिटेन जेल मी काल रात्री लावलं होतं. एवढं लवकर तर काही इफेक्ट समजणार नाही. ह्याचे इफेक्ट्स तुम्हाला मी लवकरच शेअर करेल, म्हणजे रिझल्ट्स कसे आहेत त्याचे ते. सो आता सध्या परत मी स्क्रब आणि फेस पॅक लावणार आहे. पहिल्यांदा वाईप्स मी स्किन माझी पूर्णपणे क्लीन करून घेते, कारण स्वयंपाक वगैरे केलेला आहे त्यामुळे थोडीशी डस्ट किंवा धूळ बसलेली असू शकते. सो पहिल्यांदा मस्तपैकी फेस क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी स्क्रब लावते.
मी फेस क्लीन केलेला आहे. 10 मिनिटं ठेवलं होतं मी हँडवरती पण आणि फेसवरती पण. स्किन तर खूप जास्त स्मूथ वाटते आहे. सो आता मी फेस पॅक लावते. गरमागरम अशा मस्तपैकी पोळ्या, भात आणि आलूची भाजी तयार झालेलं आहे जेवण. चला आपण आता ह्यांना देऊया. हे घ्या. सो आता आम्ही निघतोय बाहेर जायला. कुठे जायचं काय त्याचं काहीच प्लॅन नाहीये. बघू आता कुठे जाऊ. कुठे जायचं आपल्याला? जिकडे गाडी घेऊन जाईन तिकडे. टी शर्ट घ्यायचं तुम्हाला आणि मला मोबाईल कवर. मोबाईल कवर कशाला घ्यायचे? मोबाईलला कवर आहे ना. नाही ना, खराब झाले, पिवळं पडलंय. चांगलं घेऊन द्या ना. आणि तुमच्यासाठी मस्तपैकी टी शर्ट घेऊ आपण. उलट पिवळे पडले तर मग छान आहे ना. व्हाईटचं पिवळे झाले ते म्हणते वा, नाही कलर चेंज होणारे कवर घेतले नाही. मला चांगलं कवर घेऊन द्या आणि तुमच्यासाठी टी शर्ट घेऊ. सो चला काहीच भेटूया. ती तेव्हाच घासलेली गाडी आहे, आता नाही घासली. नाही तेव्हाच घासली नव्हती घासलेली गाडी. इथंच घासली. हे नाव घासलं होतं, हे नाव घासलं होतं, ही नव्हती घासली गाडी. असू द्या ना, जाऊ द्या ना. अशी वाट लावून ठेवली गाडी. आम्ही आलोय मॉलला. शॉपिंग तर राहिली साईडला, पण आमचं आता खाणंच चालू आहे. पहिल्यांदा बर्गर खाल्लं आणि आता मी बेल्जियन वॉफल खाते. असं काही फिक्स नाही की काय घ्यायचं काही नाही आहे, पण बघूया जे आवडेल ते घेऊया, नाही आवडलं तर घरी चाललं जाऊया. सो चला भेटूया पुढे. आम्ही बाहेर फिरायला आलो होतो. बेल्जियन वेफल आम्ही ऑर्डर केले. या मॅडमला आहे ना थोडा पण दम निघत नाही आहेत. कंटिन्यू तिथे जाऊन उभं राहिलं. हाय गाईज, आम्ही आत्ताच घरी आलेलो आहोत. सिम्पल डे गेलेला आहे, म्हणजे मी काही जास्त काही केलेलं नाही आहे. जसं आमचा नेहमीच सिम्पल डे जात असतो वीक ऑफच्या दिवशी, तसं मी घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिकॉज आम्ही दोघं पण ठरवत असतो की दोघं क्वालिटी टाईम सोबत स्पेंड करूया, घरी चिल करूया. सो मोस्ट ऑफ द टाईम आमचं असंच असतं. एखाद्या वेळेसच खूप काही काम निघतात तेव्हा आम्ही कुठं बाहेर जात असतो किंवा पूर्ण दिवसच आमचा बिझी असतो. बट मोस्ट ऑफ द टाईम आम्ही घरी चिल निवांत करत असतो. सो हा पण दिवस असंच काहीतरी होता. घरी खूप वेळ टाईम स्पेंड केला. त्यानंतर इव्हिनिंगला थोडंसं बोर होतं म्हणून आम्ही मॉलमध्ये गेलो, काही गोष्टी घेतल्या, कारण मला बाथरूमसाठी थोडंसं डेकोर आयटम्स घ्यायचे होते. सो बाथरूममध्ये लागणारे पण जेवढे पण वस्तू आहेत तेवढ्या घेतल्या. थोडंसं डेकोरेशन आयटम्स वगैरे पण घेतले. डेकोरेशन आयटम इन द सेन्स रॅक्स वगैरे, जिथे आपण शॅम्पू, कंडिशनर, एव्हरीथिंग सॉर्ट ऑफ थिंग्स ना, मग ते घेतलं. त्यानंतर मग थोडंसं खाल्लं पिल्लं, मज्जा केली आणि आम्ही परत घरी आलेलो आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.